पांडुरंग हरी रामकृष्ण हरी म्हणत लाखो वारकरी पंढरपूरला निघालेले आहेत. त्या पंढरीच्या वाटेवर त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आणि तो पांडुरंगाच्या वाटेवर जो चमत्कार घडलेला आहे तो चमत्कार पाहून तुमचं मन सुद्धा भारावून गेल्याशिवाय राहणार नाही. वारीमध्ये प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन वारकऱ्यांना भेटलेलं आहे. पंढरपूरच्या वाटेवर पंढरपूरच्या वारीमध्ये वाट चालताना जर तुम्हाला प्रत्यक्ष जर पांडुरंग पाहायला भेटत असेल तर तो क्षण किती आनंदाचा असेल, किती तो आनंद तिथं उपस्थित असणारे जे वारकरी आहेत ते किती आनंद त्यांचा आनंद गगनामध्ये मावत नसेल एवढा आनंद त्या वारकऱ्यांना झालेला आहे. प्रत्यक्ष ज्या पांडुरंगासाठी ते पंढरपूरला निघालेले आहेत. पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला प्रत्यक्ष मी पांडुरंग दाखवणार आहे कशा पद्धतीने वारीमध्ये आलेला आहे आणि प्रत्यक्ष वारकऱ्यामध्ये येऊन वारकऱ्यांना भेटलेला आहे आणि तो पांडुरंग पाहून वारकऱ्यांचा आनंद गगनामध्ये मावेनासा झालेला आहे. तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तो भगवान परमात्मा पांडुरंग विठेवर उभा आहे. युगे 28 विठेवरी उभा. 28 युग झालं तो तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी त्या विठेवर उभा आहे. वाट पाही उभा विठेवरी. तो तुमची वाट पाहत आहे. तुमची भेट घेण्यासाठी तो उतावीळ झालेला आहे. आणि तुकाराम महाराजांनी त्यामुळेच सांगितलं होतं, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तो सोयरा आहे दिनांचा, उपेक्षितांचा. तो पांडुरंग येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पांडुरंग आहे, कष्टकऱ्यांचा पांडुरंग आहे, कामगारांचा पांडुरंग आहे, व्यापाऱ्यांचा पांडुरंग आहे. जे जे लोक कष्ट करून खातात, मेहनत करून खातात त्या सर्वांचा तो पांडुरंग आहे. त्या सर्वांना कवेत घेण्यासाठी भेटण्यासाठी तो आतुर असतो. आणि एक ऊर्जा असते बघा. एवढे लोक काही येडे नाहीत. एवढे लाखो लोक पंढरीच्या वाटेने चालत आहेत. लाखो हा शब्द कमी आहे. करोडो लोक पंढरीच्या वाटेने चालत 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 त्याला भेटण्यासाठी निघालेले आहेत. आणि मग एवढे लोक आणि तो विठेवर उभा असणारा पांडुरंग यांच्यामध्ये जे नातं निर्माण झालेलं आहे, एक अजय बघा एनर्जी कशी असते. तुम्ही विज्ञान सायन्स शिकलेले असाल तर तुम्ही त्यामध्ये एनर्जी हा चॅप्टर तुम्ही शिकलेले असाल. मग अशी कोणती एनर्जी आहे ज्या एनर्जीला वळून इतके लोक त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जात आहेत. आणि जात असताना वाटेमध्ये जर बघा तिथं गेल्यानंतर आता आषाढी वारी आहे, तिथं गेल्यानंतर तुम्हाला माहीत आहे आता किती गर्दी असते दर्शनासाठी. हे लांबच्या लांब रांगा. आणि मग काय होतं, अनेक लोकांना दर्शनसुद्धा होत नाही. परंतु तुकोबारायांनी अशा तुकोबारायन किती बघा आपले साधू संत किती द्रष्टा याला म्हणायचं. भविष्यात काय होणार आहे हे ज्याला कळतं त्याला द्रष्टा असं म्हणतात. आणि आपल्या साधू संतांनी सांगितलं होतं, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. तिथं गेल्यानंतर इतक्या वारीमध्ये इतक्या गर्दीमध्ये प्रत्येकाने जर दर्शन घेण्याचा जर अट्टहास धरला तर हे शक्य होईल का? शक्य होणार नाही. त्यामुळे उलट तिथल्या प्रशासनावर ताण येईल, लोकांवर ताण येईल, लोकांच्या हालापेष्टा होतील. त्यामुळे तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्ही लांबून जरी तो कळस जरी नुसता बघितला तरी सुद्धा तुम्हाला तेवढंच पुण्य प्राप्त होणार आहे ज्या लोकांनी बारीमध्ये दर्शन घेऊन. आणि विनाकारण हा अट्टहास करू नका. तिथं गेल्यानंतर तुमचं जर दर्शन एक बघा, तुम्ही बारीला उभा राहिल्यानंतर 3 तासामध्ये 4 तासामध्ये 2 तासामध्ये जर दर्शन होणार असेल तर तुम्ही 100% बारीला उभा राहिलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, मनोभावे त्या पांडुरंगाला पाहिलं पाहिजे, डोळ्यामध्ये साठवलं पाहिजे आणि वर्षभराची एनर्जी ऊर्जा घेऊन गेलं पाहिजे. आणि परंतु आपल्यामुळे इतरांनाही त्रास होता कामा नये. तुम्ही 12-12 तास 2-2 दिवस तिथं उभा राहून गैरसोय होते, सगळ्यांना त्रास होतो. असं न करता फक्त बाहेरून कळसाचं जरी दर्शन तुम्ही घेतलं तरी सुद्धा तुम्हाला तितकंच पुण्य प्राप्त होणार आहे. आणि मग आज जो चमत्कार झालेला आहे, आज तो प्रत्यक्ष पांडुरंग वारकऱ्यांना भेटायला मंदिर सोडून त्या वाटेवर आलेला आहे. त्या काय तुम्हाला माझ्याकडे शब्द नाहीत. इतका मोठा आनंद ज्या वारकऱ्यांनी त्या पांडुरंगाला पाहिलं ना, किती आनंद त्यांच्या मनामध्ये झाला असेल. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा आनंद तुम्हाला इतरत्र पाहायला भेटणार नाही. तुम्ही तुमच्या संसारामध्ये दररोजच्या जीवनामध्ये तेच तुमचं रटाळ जीवन जगत असताना त्यामध्ये तुमच्याकडे पैसा असेल, संपत्ती असेल, सोनं नाणं असेल, चांदी असेल, बंगला असेल, गाई असतील, म्हशी असतील, जमीन असेल, प्लॉट असेल, दुकान असेल, तुमच्याकडे जे असेल नसल, काही जणांकडे नसलही, सगळ्यांकडेच हे सगळं आहे असं नाही. काही गरीब शेतकरी आहेत, काही असल नसल आहे, ज्यांच्याकडे आहे ते सुद्धा सुखी नाहीत.
आणि ज्यांच्याकडे नाही ते सुद्धा सुखी नाहीत. म्हणजे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस सुद्धा सुखी नाही. अमिताभ बच्चनचं अख्खा विधान आलं की मी अस्वस्थ आहे. अमिताभ बच्चनकडे पैशाची कमी आहे का? म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो सुद्धा सुखी नाही आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो सुद्धा सुखी नाही. या जगामध्ये कोणीही सुखी नाही. आणि मग सुख जर काय असतं ते अनुभवायचं असेल तर तो सर्व सुखाचे आगर, तो सर्व सुखाचं आगर आहे. तो आनंद आहे, अद्वय आहे, नित्य आहे, निरामय आहे. आनंदाच्या कोटी आम्ही साठविल्या पोटी. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आम्ही त्या आनंदाने, तुकोबाराय काय म्हणतात, आम्ही त्या आनंदामध्ये असं निर्भयपणे डुलत आहोत. तुकोबाराय श्रीमंत होते, फार गरीब नव्हते, परंतु अतिश्रीमंतही नव्हते आणि गरीबही नव्हते. थोडीफार गरिबी त्यांनी स्वतःहून ओढावून घेतली होती लोकांचं कर्ज माफ देऊन. 4,000 कोटी रुपये लोकांचे तुकोबारायांनी माफ केले. आणि तुकोबाराय एक मध्यमवर्गीय शेतकरी यामध्ये त्यांचं रूपांतर झालं. तरीसुद्धा तुकोबाराय काय म्हणतात, आता तुम्हाला अगोदरच सांगितलं, प्रश्न गरिबीचा किंवा श्रीमंतीचा नाही, प्रश्न हा आनंदाचा आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर आनंदच नसेल, सुखच नसेल, तर मग पैसा आहे किंवा नाही याला महत्त्व उरत नाही. म्हणजे आनंदाचा, सुखाचा आणि पैशाचा काही संबंध नाही. मग खरा आनंद कुठं आहे? जो आनंद मूर्ती आहे, जो आनंदाचा सागर आहे, जो आनंद स्वरूप आहे, तो भगवान परमात्मा पांडुरंग. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही त्याला आपलंसं करत नाहीत, त्याला हृदयामध्ये साठवत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला खरा आनंद कळणार नाही. त्यामुळेच तुकोबारायांनी त्याला आपल्या हृदयामध्ये साठवलेलं आहे. आणि त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आणि बघा, हे एकदम आनंदामध्ये लेझीम खेळत खेळत, टाळ वाजवत, उड्या मारत, गात नाचत एकदम चाललेले आहेत. आणि असंच गात असताना अचानक पांडुरंग बघा असा कमरेवर हात ठेवून आलेला आहे आणि त्यांच्यासोबत, वारकऱ्यांसोबत नाचत आहे, डुल्लत आहे, उड्या मारत आहे. आणि त्याचा तो वेश पाहून या माणसाच्या स्वरूपामध्ये हा चमत्कार आहे. लक्षात ठेवा, त्याला असं वाटावं त्या माणसाला की मी पांडुरंगाचा ड्रेस, कपडे घालावे का पांडुरंगाचा टोप घालावा आणि पांडुरंग होऊन त्यांना भेट द्यावी. आणि समोरच्याला सुद्धा त्या माणसामध्ये पांडुरंग दिसावा. सर्वा घटी राम देहादेही एक, ही अनुभूती आणून देण्याचं काम त्या पांडुरंग रूपी माणसाने केलेलं आहे. आणि हा खरा चमत्कार आहे. चमत्कार म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जो बसलेला आहे, चमत्कार म्हणजे इकडचा डोंगर उचलून तिकडं डोंगर ठेवता येत नसतो, असा चमत्कार होत नसतो. चमत्कार म्हणजे इथलं देऊळ तुमचं गाव पुण्याच्या शेजारी आणि पुण्याचं गाव संभाजीनगरच्या शेजारी किंवा जालन्यातलं गाव धाराशिवमध्ये, अशा पद्धतीने चमत्कार होत नसतो भावांनो. चमत्कार हा आनंदाचा असतो, चमत्कार हा अनुभवाचा असतो. ती एक अनुभूती आहे आणि ती काही क्षणासाठी असते, ती घेता आली पाहिजे. आणि तो आनंद, तो चमत्कार, ती अनुभूती त्या क्षणासाठी या लोकांनी घेतलेली आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये तुम्ही विचारा काय तो आनंद आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आनंदाचे अश्रू त्या तुम्ही सुद्धा तिथं पाहिजे होतात. तो आनंद जर घ्यायचा असेल, परंतु वारीमध्ये जाताना आपला त्रास इतरांना झाला नाही पाहिजे. मी कालच सांगितलं, तुम्ही वारीमध्ये जाताना तंबाखू, बिडी, सिगरेट सगळे व्यसन सोडून देऊन आणि इतरामध्ये तुम्हाला सर्वामध्ये माऊली 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 दिसलं पाहिजे, सर्वामध्ये राम राम दिसला पाहिजे, सर्वामध्ये विठ्ठल विठ्ठल दिसला पाहिजे. ही अनुभूती घ्यायची असेल आणि या भावनेने वारीमध्ये जा आणि तरच तुम्हाला हा चमत्कार दिसेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मत नक्की मांडा आणि कॉमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विजय असो लिहायला विसरू नका. कॉमेंटमध्ये पांडुरंग 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 लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.